रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 6 आत्मसंयम योग. ओवी क्रमांक 1 पासून. संजय धृतराष्ट्रास म्हणाला, राजा आता भगवान योगाबद्दल जो आपला अभिप्राय सांगतील तोच ऐक. संजय ब्रह्मविद्येची व आपल्या भाग्याची थोरवी धृतराष्ट्राजवळ 2.5 ओव्यात वर्णन करतो. नारायणांनी अर्जुनाला सहज ज्ञानरसाचे पारणे केले. तो तेच वेळी आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो. दैवाची थोरवी काय सांगावी. तहान लागलेल्या मनुष्याने पाणी पिण्याकरता म्हणून पाण्याचे भांडे तोंडी लावावे आणि ते चाखून जो पाहतो तर ते अमृतच असावे. त्याचप्रमाणे राजा, एखादी आडगिराईकी मूल्यवान वस्तू थोडक्यात मिळते, त्याप्रमाणे मला व तुला परमात्मतत्व प्राप्त झाले. परंतु धृतराष्ट्र संजयास म्हणाला, तुला ब्रह्मरसाबद्दल मी काही विचारत नाही. या बोलण्यावरून धृतराष्ट्र राजाचे मन पुत्रांची हकीकत ऐकण्याविषयी उत्कंठित झाले आहे असे संजयाने जाणले. हे जाणून तो मनात विस्मय पावला आणि म्हणाला, अरे अरे, हा वृद्ध धृतराष्ट्र पुत्रवात्सल्याने अगदी वेडावला आहे. एरवी येथपर्यंतचा कृष्ण अर्जुन संवाद अतिउत्तम झाला, परंतु या संवादाची गोडी याला कोठून कळणार. कारण जो जन्मांध आहे त्याला कसे दिसेल, परंतु याला असे स्पष्ट बोलावे तर राग येईल. म्हणून संजय भीतीने स्पष्ट बोललाच नाही, परंतु श्रीकृष्ण अर्जुनांच्या परस्पर संवादापासून तो आपल्या मनात उत्तम प्रकारे संतोषित झाला. या आनंदाच्या तृप्तीने व प्रफुल्लित अंतकरणाने तो आता मोठ्या अदबीने धृतराष्ट्राला अभिप्राय सांगेल. क्षीरसागराचे मंथन करताना जशी अमृताची प्राप्ती झाली, त्याप्रमाणे गीतेमध्ये 6व्या अध्यायाचा प्रसंग उत्तम असून तो बुद्धीने जाणावयाचा आहे. तो अध्याय गीतार्थाचे सार होय. आत्मनात्म विचाररूपी समुद्राचा पैलतीर होय, अथवा जणू काय योगसंपत्तीचा जामदारखानाच उघडला आहे, जे आदिमायेचे विश्रांती स्थान व ज्या ठिकाणी वेदांनाही मौन धारण करावे लागते आणि ज्यापासून गीतारूप वेलीला अंकुर फुटला. तो 6वा अध्याय सर्व अलंकारादी साहित्यांनी परिपूर्ण असा सांगेन, तो लक्ष देऊन ऐका, अशी महाराज संतांना विनंती करतात. माझे बोल शुद्ध प्राकृत आहेत खरे, परंतु ते प्रतिज्ञेने सहज अमृतालाही जिंकतील अशा गोड अक्षरांनी मी सांगेन. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. त्या लोकांच्या मृदूपणाने सप्तस्वरांपासून होणारा आनंदही कमी भासेल किंवा त्यांच्या छंदाने सुवासही कमीपणा पावेल. पहा की गोडीच्या आशेने कानाला जिव्हा फुटतील व इंद्रिय आपापसात भांडण करू लागतील. का भांडण करतील तर शब्दविषय सहज पाहिले तर कानाचा आहे, परंतु जीभ हा रस आमचा आहे असे म्हणेल. नाकालाही हा आमचा गंधविषय आहे असा भास होण्याचे कारण हा शब्दविषयच होईल. यापेक्षा आणखी नवल कोणते की बोलण्याची नुसती सरणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना असे वाटू लागेल की हे बोल नसून हे प्रत्यक्ष रूपाची खाणच निर्माण झाली आहे. जेव्हा शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल, तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मनच बाहेर निघेल आणि आपले बाहू उभारून त्या वाक्याला आलिंगन देण्याला धावेल. याप्रमाणे सर्व इंद्रिये आपापल्या धर्माप्रमाणे त्या बोलाला झोंबतील, परंतु ते शब्दही सगळ्यांना सारखेपणाने शांत करील. ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाच्या व्यवहाराला प्रवृत्त करतो, त्याप्रमाणे शब्दांचा व्यापकपणा अलौकिक आहे असे समजा, आणि जो त्यांचा अर्थ जाणणारा आहे त्याला त्यांचे ठिकाणी चिंतामणीसारखे गुण आढळून येतील. हे असो, त्यात बोलांची मोठाली ताटे बनवून त्यात मोक्षरस वाढून निष्कामी लोकांना ही ग्रंथरूपी मेजवानीच केली आहे. या मेजवानीत उजेडाकरिता नित्य नवी अशी आत्मज्योतीची ठाणवई करून
त्या उजेडात जो इंद्रियांना न कळत मेजवानीचे सेवन करीन त्यालाच त्याची प्राप्ती होईल. या ठिकाणी श्रवणाचे साधन जे कान ते टाकून देऊन श्रोत्यांनी मनानेच उपभोग घ्यावा. बोलरूपी साल अगोदर काढून टाकून बोलाचे लक्ष जे ब्रह्म तेथे तद्रूप होऊन मग सुखाने सुखाची गोडी घ्यावी. इतक्या तऱ्हेचे सूक्ष्म मन जर होईल तरच त्याचा उपयोग होईल. नाहीतर सर्व गोष्टी मुक्याने बोलून बहिरेने ऐकल्याप्रमाणे होतील. परंतु ते प्रतिपादन आता असो. श्रोत्यांची चिकित्सा करण्याची ही वेळ नाही. सामान्यतः जे निष्काम पुरुष असतील तेच या मेजवानीचे अधिकारी आहेत. ते निष्काम कसे म्हणतील तर ज्यांनी ब्रह्मज्ञानाच्या आवडीने स्वर्ग आणि संसार यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे त्यांच्याशिवाय इतरांना या बोलाची गोडी कळणार नाही. कावळ्याला जशी चंद्राची ओळख नाही तशी या गीताग्रंथाची प्राकृतजनांना ओळख नाही. परंतु तोच चंद्र जसा चकोराचे खाद्य आहे तसेच कर्माच्या फलांची ज्यांना आशा नाही त्यांनाच या गीताग्रंथाची ओळख आहे. तसेच जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे आणि जे अज्ञानी आहे त्यांना परक्या गावाप्रमाणे आहे. म्हणून या विषयाबद्दल विशेष बोलण्याचे कारण नाही. परंतु प्रसंगानुसार मी जे बोललो त्याची सज्जनांनी मला क्षमा करावी. यापुढे श्रीरंगांनी जे काही सांगितले ते मी सांगेन. ते बोलणे बुद्धीलाही कळण्याला अवघड आहे म्हणून शब्दांमध्ये ते कदाचित व्यक्त होईल. परंतु श्री गुरु निवृत्ती महाराजांच्या कृपारूप दीपाच्या उजेडाने मी ते जाणून बोलेन. गुरुकृपेचे काय ऐश्वर्य सांगावे. इंद्रियातीत असे जे ब्रह्मज्ञान ते जर प्राप्त झाले तर जी गोष्ट दृष्टीस न पडणारी ती दृष्टी शिवाय दिसेल. जर दैवयोगाने हातास परीस लागला तर किमयागारासही जे न मिळणारे असे उत्तम सोने लोखंडात सापडते. तसे जर सद्गुरूंची कृपा होईल तर प्रयत्न केला असता काय प्राप्त होणार नाही. म्हणून ज्ञानदेव महाराज म्हणतात, अशी जी सद्गुरू कृपा ती माझ्यावर पूर्ण आहे. त्या योगाने मी बोलेन. माझ्या बोलण्यात निराकार वस्तू सर्वांस दाखवीन आणि जी वस्तू इंद्रियातीत आहे ती इंद्रियांकडून भोगवीन. पहा, यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 श्रेष्ठ गुण ज्या श्रीकृष्णाचे ठिकाणी वास करतात म्हणून त्याला भगवान असे म्हणतात. व ज्यांनी सर्व संग परित्याग केला आहे त्यांचा जो मित्र तो पार्थास असे म्हणाला की आता सावध हो. श्रीकृष्ण म्हणतात, पार्था, हे पहा, योगी आणि संन्यासी या जगात एकच आहे, ते वेगळे आहेत असे मानू नकोस. या दोहोंचा सहज विचार केला तर ते एकच आहे. त्यांच्यावर 2 नावाचा आरोप केला आहे तो सोड, कारण ब्रह्मदृष्टीने पाहू गेले असता या दोहोंमध्ये फरक नाही. म्हणून योग तोच संन्यास होय.